Let's start. जयंत, हे घे पोहे. आता जानूचा विचार केल्यामुळे असं होतंय का मला? हा हा डबा कोणी दिलाय? माझ्या होणाऱ्या बायकोने. का? चव आहे तुमच्या होणाऱ्या बायकोच्या हाताला. माझ्या बायकोच्या हातासारखेच. हो काढा गाडी. आता हे पण आम्हीच सांगायचं का? अहो साहेब असं काय करताय? मगाशी तुम्हीच नाही का चावी घेतलीत माझ्याकडनं? तुम्ही म्हणालात मला आतमध्ये की गाडी नीट पार्क नाही केली म्हणून चावी हवी आहे. चावी तुमच्याचकडे आहे. ठीक आहे, आता काढा गाडी, मग सांगतो काय करायचं ते. साहेब एक मिनिट. मी एक सामान्य माणूस आहे आणि तुम्ही पोलीस आहात, त्यामुळे मी तुमचं ऐकायला पाहिजे हे मला मान्य आहे. पण तरीही तुम्ही सांगाल ते डोळे झाकून मी ऐकेन असं तर नाही ना होऊ शकत. आपण कुठे चाललोय, का चाललोय हे मला कळायला हवं ना. बरोबर आहे तुमचं दळवी साहेब, पण अगोदर गाडीत बसा, मग सांगतो सगळं समजावून. चला. हा चला. हो साहेब, काम काय आहे ते तर सांगा. अहो पार्सल टाकायचं. पार्सल? पण पार्सल आहे कुठे? माझ्या डोक्यावर. अहो तिकीट ठेवलंय, अजून कुठे ठेवणार पार्सल? काय? गाडीच्या डिक्कीत पार्सल ठेवलंय तुम्ही? अहो, कुठलं पार्सल? काय आहे? हो दळवी, काय प्रश्नोत्तराचा खेळ खेळताय? हा, काही गोष्टी गोपनीय असतात म्हणून तर तुमची गाडी घेतली आहे ना. चला लवकर, उशीर होतोय. जानू, रोज अशी तू माझं स्वागत करायला उभी असतेस. किती चांगली बायको आहेस तू. मला पाणी दे, माझी बॅग घे आणि विचार माझा दिवस कसा होता. जानू, तुला माहिती आहे का, तू गेल्यापासून आज मी पहिल्यांदाच घरचा डब्बा खाल्लाय. आणि त्याची चव अगदी तुझ्या हातच्या जेवणासारखी होती जानू. अजून किती छळणार आहेस तू मला जानू? हा?
जानू तू माझं सर्वस्व होतीस, माझ्यासाठी सगळं काही होतीस तू जानू. आणि तो मिस्टर देशमुख मला सांगतो की माझी जानू मला सोडून गेली असली तरी मोकळं होण्यासाठी फॅमिली हवी, मित्र हवेत, की मला फॅमिलीची गरज आहे, मित्रांची गरज आहे. तूच मला सांग जानू, तू सोडून कोण आहे मला? तुझीच फॅमिली आहे ना? हे फोन का उचलत नाहीयेत? बरं, माझा नंबर बघून पुन्हा फोनही नाही केला त्यांनी. कुठल्या कामात अडकले? जयंतराव, जयंतराव बोला. आई, मला तुमच्या हातचं जेवायचं आहे. अहो मग त्यात विचारायचं काय? या बघू घरी. तुमच्या नावाचा स्वयंपाक तर या घरात रोज होतोच. नाही आई, मला माझ्याच घरात जेवायचं आहे. जानू मला रोज जेवण वाढायची, त्या आठवणींबरोबर जेवायचं आहे मला. ठीक आहे, मी एक काम करते, मी पटकन येते घरी. हा, छान गरम गरम जेवण खाल्लं ना माझ्या हातचं की बरं वाटेल तुम्हाला. मी निघते थोड्या वेळात. नाही 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 आई, मला आठवतंय ना, आमचं नुकतंच लग्न झालं होतं. जानू नवीनच या घरात आली होती तेव्हा ती सारखी तुम्हाला फोन करायची आणि तुम्ही 2-2 तास तिला रेसिपी समजावायचात. जानू बाळा बोल. आई, मला सांग ना, मी आज जयंतसाठी काय स्पेशल स्वयंपाक करू? अगं नवऱ्याला जे आवडतं ते कर. पुलाव करू का? अगं मग कर ना. आई, तू मला प्लीज रेसिपी सांगशील? बरेच पदार्थ ती अशी शिकली हे माहिती आहे मला. आता मलाही असाच स्वयंपाक शिकायचा आहे, म्हणजे पुन्हा दुसऱ्या कोणाच्याच चवीचं अन्न खायची गरज नाही. कराल ना प्लीज? आई, आई तुम्ही माझ्याशी 2-2 तास बोला, मला रेसिपी समजावा. आणि तुम्हीच म्हणालात ना की मी तुमच्या मुलासारखं आहे. आता मीच तुमची मुलगी. शिकवाल ना मला आई? ठीक आहे जयंतराव, शिकवेन ना मी. सांगा बघू, कुठला पदार्थ शिकायचा तुम्हाला?